सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। जळगावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 रुपयांच्या नोटांवर चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीने अभिवादन। जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे कला शिक्षक, उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनील दाभाडे यांनी 10 रुपयाच्या नोटवर कलर पेन्सिलच्या साहाय्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे चित्र रेखाटून जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना केली। आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी आपल्या पेनाच्या ताकदीवर न्याय, समता, बंधुता मिळवून देणारा, सर्वांना शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद देऊन गुलामगिरीच्या अंधारातून उज्ज्वल प्रकाश दाखविणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। गरीब, दीन, दलित, पीडित, खचलेल्या समाजातील सर्वांच्या जीवनात आपल्या शिक्षण व बुद्धीच्या जोरावर ज्यांनी ऐश्वर्य आणलं, त्या डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा चलनी नोटांवर किती शोभून दिसेल या कल्पनेतून कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी कलर पेन्सिलने 10 रुपयांच्या नोटवर हे चित्र साकारून बाबासाहेबांना जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले। याआधीही ज्वारीचा भाकरीवर, पिंपळाच्या पानावर तसेच 1111 शब्दांपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे सुरेख चित्र रेखाटले होते। याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड लंडन व OMG नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुनील दाभाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुरेख चित्राची नोंद झाली आहे। किती शोभला असता भीम नोटावर, टाय आणि कोटावर, हा विषय घेऊन मी 10 रुपयाच्या नोटावर कलर पेन्सिलच्या साहाय्याने जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने भारतरत्न प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे। मी चित्रकार सुनील दाभाडे, कला शिक्षक, मानव सेवा विद्यालय जळगाव या ठिकाणी कार्यरत आहे। हे चित्र तयार करण्यासाठी मला 14 मिनिटं लागले। योगायोग बघा, आज 14 एप्रिल आणि मला चित्र तयार करण्यासाठी सुद्धा 14 मिनिटं लागले। आज 14 एप्रिल 2025 आपल्या पेनाच्या ताकदीवर न्याय, क्षमता, बंधुत्व मिळवून देणारा, सर्वांना शिकवण्याचा हक्क आणि न्याय देणारे मिळवण्यासाठी ताकद देऊन गुलामगिरीतून, अंधारातून उजळ प्रकाशाकडे दाखवणाऱ्या प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी अनोख्या पद्धतीने मानवंदना करण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे। आज पूर्ण देशामध्ये, पूर्ण राज्यामध्ये जयंती उत्साहाने साजरी करत आहे। तर सर्वांना माझ्याकडनं सप्रेम जय भीम आणि हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।